हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं की आज तुमच्या आवडीचा ब्लॉग आला आहे होम टूरचा. सकाळ धरणं आवरते मी होम टूरचा व्हिडिओ देण्यासाठी. आत्ता जाऊन सगळं आवरले, म्हणजे आता 3 वाजायला फक्त 3 मिनटं कमी येते. तर चला आता व्हिडिओला जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करूया बाहेरून. तसं तर अंगण वगैरे तर तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि घरातलं पण काही नाही, पण दिशा काय कळत नाही. मी आता फ्रंट कॅमेरानं शूट घेते तर ते उलटं फुलटं दिसते तुम्हाला. तर ते तर आता बॅक कॅमेराने दाखवणार कारण माझं कॅमेरामॅन इथं आहे. आता बघू तो कसा शूट घेतोय, नाही तर मग मला कॅमेऱ्याच्या पाठीमागे आणि तुम्हाला सगळं बोटानं दाखवलं जाईल. तर असं चला आता बाहेरचं दाखवते. तुम्ही बघितलेच तरी पण स्टार्टिंग तिकडूनच घेणार आहे मी. जे नवीन कोणी व्ह्यूअर्स असतील बघणारे तर ते. तर आजच्याच व्हिडिओला कमेंट होती की सोनूला बोलू देत, तर घ्या तिचा हाय करा आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला एक लाईक करायला विसरू नका. तर चला. 2-3 वेळा ट्राय केलं, सोनूला काही जमलं नाही, त्यामुळे मला असाच ब्लॉग शूट करावा लागणार आहे. म्हणूनसाठी हा ब्लॉग मी थोडासा पेंडिंगला ठेवलेला. कोणीतरी शूट घ्यायला असेल तर मलाही दाखवायला सोपं पडेल, पण ते नाही जमत तिला. तर जाऊ देत चला. इकडून एंट्री, तिकडं रस्ता आहे, खाली एक वस्ती आहे तिकडं जाण्यासाठी. आणि आमच्याकडे यायला इकडं 2 व्हीलर वगैरे यायचं म्हणलं तर इकडूनच येते. बाकी एरवी मग तिथं गाडी लावते तर तिथनं आम्ही चालत येतो असं आहे. आणि इथून आज जायला मी कुठं जायचं म्हणलं तर इकडूनच यायचा, घर तिकडून जास्त नाही जात. तर बॅक कॅमेरानं पण तुम्हाला दाखवणार आहे. तर अशी ही एंट्री. मला खूप इच्छा होती झाडं सुकून जायच्या आधी करायची, पण नाही झालं. असू देत चला, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. तसं तर तुम्ही अंगण बघितलेलं आहे, तरी पाण्याची भांडी मला कमेंट आली की का भरून ठेवतेस. तर बाथरूमला वगैरे जायचं म्हणलं ना ती भांडी ओतून लगेच न्यायला येते ती. बाकी सारखं मग इथनं कॉक खाला गेलं ना पाणी गळतं सतत, आणि पाईप हल्ल्यामुळं डायरेक्ट इथनं कॉक निघतो, मग ते मला एकटीला काही बसवता येत नाही, असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे भांडी भरून ठेवली जाते त्याने. घरात पण जागा नाही आहे ही भांडी ठेवायला, तर कुठं ठेवणार, म्हणून इथं आपलं बेस्ट आहे. बाकी नाही काय अडचण, किती अडचण करतात काय एका साईडला आहे त्यामुळं. आणि झाकलं आहे त्याच्यावरती कारण कुत्र्यांची पिल्लं आहेत ना, ते येते आणि पाणी पितात, त्यामुळं ते झाकून ठेवलं आहे. त्यांना प्यायला दुसरीकडे आज पाणी ठेवलं होतं मी, पण मोठी कुत्रे येऊन भांडणं करून जायला लागले, म्हणूनसाठी ते सगळे झाकून ठेवलं आहे पाणी. आता झाडं सुकले त्यामुळे इतकं काही छान नाही वाटत, पण असू द्या, समजून घ्या. आणि असं काय आहे. आणि इथं मी कपडे भांडी तुम्ही बघितल्यास इथंच करत असते. असं हे अंगण आहे, हे तुम्ही बघितलेलंच आहे, त्यामुळं जास्त मी काय बाहेरचं दाखवत बसणार नाही, डायरेक्ट आतमध्ये जायचं आहे. चला आतमध्ये चल. आणि ना तुम्ही बघितलेलं एकच चूल होती इथं, आता 2 चुलं केल्यात कारण सकाळ लवकर स्वयंपाक करावा लागतो आणि जास्त आयटम बनवायचं असेल तर मला काय उरकत नाही आहे. म्हणजे भात, सुकी भाजी, पातळ भाजी, चपात्या, त्यामुळे 2 चुलीवर होऊन जाते, एकदम गॅससारखं झटपट होतं. तर आता केल्यात आणि मला पक्की चूल बनवून घ्यायची आहे, म्हणजे लिपून वगैरे घेतात ना तशी चूल बनवून घ्यायची, पण मला येत नाही आहे. तर आता माझ्या चुलत सासूबाई जेव्हा येतील ना तेव्हा त्यांच्याकडून मी तसं करून घेणार आहे. तेव्हा तुमच्या संग नक्की शेअर करेन त्या कशा करते ते कशा नाही, म्हणजे झाल्यानंतर ना. त्यांना पण नाही व्हिडिओमध्ये यायला आवडत. असं चला, मला एडिट करताना खूप सारा ताप होणार आहे, पण आता पर्याय नाही आहे, काय करू. आणि जिकडं तिकडं फुलाची झाडं आले, आता हे फुलाचं झाड कुठं आलं आहे बघा. मला आवड आहे लावायची, तर त्यांना पण आवड आहे कुठं पण यायची. इथे एक तुळशीचं रोप आहे, ते तिथंच येतं कायमस्वरूपी, तिथे येतं. त्याला किती जरी उपटलं काय झालं तर तिथंच येणार ते. आणि हे डस्टबिन मी इथंच ठेवलं या, कारण घरात चिलटं होते तर संध्याकाळचं आम्ही नेतो, कारण कुत्री मग ठेवतच नाही त्यांना. सगळं तोडून फोडून कचरा पाडून सगळीकडे घाण करतात त्यासाठी. तर आता ही आहे एंट्री. चला आतमध्ये जाऊया. दरवाजाच्या ह्याच बाजूला ना एवढी जागा आहे, ती संध्याकाळी पूर्ण पॅक होते चप्पलनं वगैरे, कारण कुत्र्याची पिल्लं चप्पल पण पळवून नेते तर त्यासाठी. मग हे सगळं पॅक होऊन जातं, नंतर इथं काय जागा उरत नाही. इथं आहे मशीन जी कायमची इथंच असते, तिथं दुसरीकडे काही जागा नाही आहे तिला, त्यामुळे मी इथंच ठेवते. आणि त्याच्या शेजारी खुर्ची, कधी कधी खुर्चीवरती सामान असते, हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि हे बघा ही सोनूच्या करामध्ये तिने सगळं खेळणं उडवून टाकले या. तरी असं काय आहे, जसं आहे काही आवरलं नाही, एवढंच की झाडून पुसून आणि कपड्यांच्या घड्या एवढंच घेतलेलं आहे मी घरातलं आवरून, बाकी काही नाही. ह्या पिशव्यातनी जे म्हणतात ना कधीतरी यूज होईल कधी नाही यूज होणार असं सामान आहे ते, म्हणजे फेकण्यातच आहे आता जमा. तर आता ते कधी जाळायलाच लागतं आम्हाला, तर फेकून नाही जमत, मग जाळावं लागतं. तर ठेवलं आहे ते मी भरून. आणि इथं समोर ही पडदा लावला आहे ना,
ते आहे तिकडं पलीकडं बाथरूम आहे आणि अर्ध्यापर्यंत विटा येते, तुम्हाला हे दिसतंय ना, एवढ्यापर्यंत विटा येत्या. मग इथून वरती पडदा लावून घेतलाय. अजून एक पडदा होता पण तो काढून टाकला, म्हणलं राहू देत. आणि इथं पण पडदा आहे, म्हणजे दरवाजा आहे ना इथं, तिथं पण आहे. पण तो पण केलाय, कारण जेव्हा कोणी अंघोळ जास्त करून मी आणि सोनूच असतो तेव्हा दरवाजा लावलेलाच असतो, त्यामुळे पडदा लावायचा विषय येत नाही. आणि बाकी एरवी कोण आमच्यात पाहुणे येत नाही, असं काम आहे. तर चला आता आपण सरळ असंच बघूया. तर इथं आहे बाथरूम. बाथरूम मी खूप दिवसापासून आताच केलेलं. म्हणजे लाईट गेले बहुतेक, म्हणजे आम्ही इथं राहायला आलो तेव्हा सोनं असेल 6-7 महिन्याचे असेल, तेव्हा आम्ही इथं राहायला आलेलो. आणि तेव्हा शेड नव्हतं या, असं कुडाचं घर होतं या, म्हणजे कुडाचा सपार होता, त्यात राहत होतो आम्ही. तर मग तेव्हा एक फरशी मांडली होती तेवढी सोनूला आंघोळ घालायला, कारण थंडीच. आम्ही जानेवारी महिन्यात का फेब्रुवारी महिन्यातच आम्ही इथं राहायला आलेलो. नोव्हेंबरमध्ये त्याचा जन्म झाला आहे. मग विचार करा आम्ही कधी राहायला, किती दिवसानं आलो असेल. 3-4-6 महिने 7 महिन्याची पण नसेल, ती लहानच होती या, तेव्हा आलेलो. मग बाहेर कुठं आंघोळ घालायची, तिला सर्दी होईल म्हणून एक फरशी मांडली होती घरात आणि मी पण तिथंच करायला लागले, कारण बाथरूम नव्हतं ना बाहेर आंघोळ करायला. मग कुठं करणार. आणि जरी आम्ही रानात राहत असलो ना, तरी वाहनांची म्हणजे सारखी वर्दळ असतेच इकडनं, त्यामुळे ती काही सोय नाही आहेत. म्हणून तिला आंघोळ करायला घातलेलं केलं होतं. मग ते परमनंटली बाथरूम झाले आणि छान झाले. पहिलं तर छोटे छोटे इटा मांडून घेतलेल्या, म्हणजे पहिल्या चॅनलवरती जे व्हिडिओ होते ना त्यात तितकं काही खास नव्हतं, पण आता छान प्रकारे बनवून घेतलंय. कारण तिथनं ना सारखं साप वगैरे यायचा आत आणि इटांमध्ये शिरून बसायचं. आता ते सिमेंटने पॅक करून घेतलं, त्यामुळं टेन्शन नाही, आता भीती पण नाही. आणि पाईप टाकल्यामुळं ना, पाईपीत जर असं ते केलंय आम्ही घालून ठेवायला, म्हणजे काम झालं का आतमध्ये यायचं काही विषय पण होत नाही. आता लाईट गेली या, आता व्यवस्थित दिसते का नाही माहीत नाही. तर असंच आहे बघा, मी काय करायला जाते ना असं खोटं होऊन बसतो. तर आधी फक्त हीच फरशी होती आणि नंतर ना आम्ही सगळं सिमेंट वगैरे पॅक करून घेतलं. नंतर हा कट्टा बनवला, नाहीतर आधी हे सगळं मोकळंच होतं आणि भांडी वगैरे पण ठेवता येत नव्हते त्यामुळं. तर इथं जास्त काय भांडी नसतात, फक्त या 2 बादल्या असते त्या, बाकी सगळं बाहेर असतं, कारण भरून ठेवायचं असतं म्हणून. तर आतमध्ये पण जास्त काय लागणारं सामान आहे, जे की आपलं निरमा, भांडी घासायचं लिक्विड, कपड्याचं लिक्विड, मशीनचं लिक्विड आणि आंघोळीचं साबण वगैरे असलं काय आहे. बाकी काही नाही आहे इथं. आणि मोटर वगैरे घेतलेली आहे, जोडायची राहिली आहे म्हणून साठी तिथं पडली ती. तर एवढं सामान हे सगळं येत आहे. आणि ह्याचा उपयोग होतो अजून. हे पण आहे बसायचं पाठ, ते ह्याच्यावर ठेवते मी आणि सगळं पॅक होऊन जातं. आणि जास्त गारडा पण नाही आणि दुसरीकडे मी कुठं ठेवू शकत नाही, कारण दुसरीकडे कुठं ठेवायला जागा पण नाही आणि इथं कोणी दिसत पण नाही आणि इथं कोणाचा हात पण जात नाही. त्यामुळे इथली वस्तू इथं घावते म्हणून घावते, इथली वस्तू अजिबात कुठं गायब होत नाही. त्यामुळे कधी कधी ना मी दुसरं पण काय असेल ना जे मला लवकर पाहिजे, हरवाय नको, ते पण मी इथं आणून ठेवते, म्हणजे सापडतं मला. ह्या विटा पण पॅक करून घ्यायच्या आहेत, पण आता बघू, कारण ह्याला पण सिमेंट वाळू लागतं ना. तर ते काय सिमेंट भेटेल पण वाळू भेटणं थोडं अवघड आहे. तर असं काय आहे बाथरूम. आणि मशनीसाठी नळ घेतला होता आतमध्ये, पण फोर्स इतका नाही आहे, त्यामुळं पाईप जोडलीच नाही आम्ही मशनीची त्याला. आणि मशनीचं पाणी पण इथंच सोडून दिलं आहे, ते वायपटच जातं. आता काय करणार, बघू आम्ही पाईप डायरेक्ट तिकडं करणार आहे, म्हणजे झाडांना वगैरे पण जाईल. तोपर्यंत असंच चाललं आहे आमचं. मी त्याच्या शेजारीच मशीन ठेवली आहे, की त्याच हिशोबाने की तिथलं पाणी लगेच ह्याला ॲड करा येईल, पण तसं काही झालं नाही ते. आणि मशीनला पण मला कवर मागवायचं आहे, पण मेशो इथं येत नाही, म्हणजे अवेलेबल नाही आहे इथला ॲड्रेस, त्यामुळं ते राहून जात आहे. म्हणून ओढणीनं माझ्या काम चालवलं आहे मी त्याच्यावरती. तर हे तर काही असं मशीन आणि त्यालाच लागून आहे बेड. आधी ना मशीन नव्हती तेव्हा ह्या जागेवर होती एक खुर्ची, जी की बाहेर आहे आता. नाही बाहेर नाही, त्यांची म्हणजे सासूबाईंची यांची तुटली होती, मग त्यांना चांगली दिली आणि ती आणून ठेवली इकडे तुटकी. तर इथं खुर्ची होती आणि ह्याच्यावरती असायचे अंथरुणं, किंवा मग कधी कधी ती मोकळीच खुर्ची असायची, काही पण असायचं तिथं. पण आता ही परमनंट जागा झाली आणि ही मशीन इथं छान पण दिसते, व्यवस्थित पण दिसते. त्याच्या शेजारीच लागून आहे बेड. आणि बेडचं आमचं पण कोणी म्हणजे काही यूज होत नाही आहे बेडचा, पण कधीच आम्ही त्याच्यावर नसतो. दुपारचं जरी झोपायचं म्हणलं तरी मोबाईल घेऊन थोडंसं बघू वाटणार आणि काही नेटवर्क नसतं, त्यामुळे आमचं अंथरूण इथं असतं दरवाजात. आमचा बेडचा अजिबात उपयोग होत नाही. मला वाटते लग्न झाल्यावर झालं असेल 4-5 महिना, तेव्हा सोनू नव्हतं म्हणून आम्ही झोपलो. नंतर मी डिलेवरीला गेली, नंतर सोनू असल्यानंतर आम्ही खाली झोपायला लागलो. एकदा पडली होती सोनू बेडवरनं, तेव्हापासून तर बेडचं नावच घेतलं नव्हतं आम्ही. आता खालीच झोपतो. कधीतरी मग आजारी असेल मी तर वरती झोपते सोनूपासून लांब, नाही तर नाही. तरी तिचं इथंच असतं तिचं खेळणं. अजून एक पिशवी होती, मला वाटतं तिथं पाठीमागं ठेवली असेल तिनं. आणि ह्याच्यात ना कपडे भरून ठेवले, ती उसुशीत झाली आहे. हे घेतात
आम्ही कोणी नाही घेत. ह्या माझ्या 2 उषा आणि ही अशीच असते सोनूपाशी. तर हे सगळं काय असं ठेवलं आहे आणि सोनूनच मांडलं आहे मला वाटते. मी नाही मांडलं असं. मी जरा वेगळं मांडलं होतं आणि तिनं हे मांडलं आहे. तर असं आणि तिजीवरती खेळणी पण दिसत असतील तुम्हाला. तर त्याच्या मशीनला लागून बेड झाल्यानंतर ना इथं आहे एक गणपतीचा फोटो जो आमच्या लग्नात भेटला होता आणि इतका छान होता ना. जी काच इतकी अशी काच होती ना तेव्हा ते छान दिसायचं. आता पण छान दिसतोय. पण तिकडं आम्ही असताना ना त्याच्या खाली गोम शिरली आणि ती लई मोठी गोम होती आणि ते मारण्यासाठी ने चप्पल घेतली आणि तो चप्पलचा धक्का या फोटोला लागला. तो पडला, काच फुटली आणि तो काय असा झालाय. तरी पण छान आहे आणि जसं आम्ही तिकडनं इकडं राहायला आलोय ना तेव्हापासून हा फोटो इथंच आहे. त्याची जागा अजिबात बदलली नाही. कुडाचं घर होतं ना तरी पण तो तिथंच होता ना आता पण तिथंच आहे. आणि त्याच्या शेजारी लावलं आहे कॅलेंडर म्हणजे येता जाता नजर पडेल आज काय आहे काही नाही आहे ते. जर वेळेस आमच्याकडे कॅलेंडर नसतं पण ह्या वेळेस आहे दिलं आहे त्यामुळं आहे. नाहीतर आम्ही मोबाईलमध्येच काम चालवतो. तर त्याच्या इथंच आहेत. इथं थोडीसा पेस आहे तर इथं सोनूची खेळणी वगैरे ठेवलेत. जे दिसेल तुम्हाला बघा. ह्याच्यात खेळणं आहे, ह्या पिशवीत खेळणी, ती घोडा, सायकल आणि इकडं आहेत आमचे अंथरुणं आणि हे बघा अशा बिचक्या येते ना त्यामुळे भीती वाटते इथनं काही येण्याची. आणि इकडं सोनूची बॅग वगैरे ठेवून दिली. म्हणजे इथं भरपूर जागा आहे ना कारण खाली मला वाटते भाजीचं रॅक वगैरे पण आहे इथं. तर हे काही दिसत नाही आणि इथं ह्या पडद्यांचा चांगलाच वापर केला आहे. ह्याच्या आधी पडदे नव्हते ना तेव्हा असेच मी पडदे शिवलेले. ते पडदे मी इथं लावून दिले होते. आता ते लावायची गरज नाही. एकदम ओके दिसतं इथं. असं काय वाटत पण नाही की त्याच्या मागं काय आहे म्हणून. त्याला लागूनच बेडला लागूनच लगेच ठेवलं इथं कपाट. हे असं काय कपाट आहे. कपाटाच्या वरती पण सोनूचीच खेळणी आहे ती. हे बघा अशा गाड्या जातात आणि धूळ भरपूर उडते त्यामुळं मग कपडे सुकाय बाहेर टाकायला नको वाटतं. पण आता काय करणार असो. चला आपला होम टूर कंटिन्यू करू. तर इथं आहे कपाट. ह्याच्यावरती पण सोनूचीच खेळणी आहे ती. भरपूर खेळणी आहे ती आणि हा पण पडदा खिडकीचा आहे जो मी तिथं घेतलेला आणि तो ठेवून काय करणार आहे. आणि मम्मीच्या घराला तिला पण देणार होती पण तिच्या खिडक्या छोट्या आहेत त्या. ते बसलं नसतं म्हणजे एका पडद्यात 2 खिडकी झाल्या असतील असा पडदा आहे. एवढा मोठा पडदा आहे. त्यामुळे ते राहून दिलं. म्हणलं असू दे माझा तरी वापर होतोय तिथं. तर इथं काही नाही आहे कपाटावर. ते होतं शोपीसचं पण ते तुटून फुटून कुठं गेलं आहे काय माहीत नाही. जेव्हा आम्ही इथनं गेलो तेव्हा कुठं काय सामान ठेवलं हे पण आठवत नाही. आणि इथं आहे जे आम्हाला प्रेझेंट भेटलं होतं भेट ते काय ठेवलं आहे. हा पंखा आता त्याचा वापर होत नाही त्यामुळे तो तिथं ठेवून दिला आहे. ह्या बॉक्समध्ये पण असंच आमचं सामान आहे मेकअप पिकअपचं आणि हे लागतंच इथं आणि म्हणजे सापडतं म्हणूनसाठी इथं ठेवलं आहे. आता तुम्ही म्हणाल तुला 2-2 कपाट आहेत तरी पण तू तिथं ठेवत नाही. सापडतच नाही आहे कपाटात म्हणून कपाट फक्त नावाला आहे. कपाटात ठेवलेली वस्तू घावल का नाही ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे कपाटात मी नाही ठेवत. आणि हे काय असं ठेवलं आहे. ही बॅग पण आता जरी अचानक ठरलं ना जायचं आहे म्हणजे काय काम असेल इथं तिथं तर मग जास्त त्यात काय नाही. पाकीट बसला आणि मोबाईल बसला म्हणजे बास म्हणूनसाठी हे पण वर ठेवलं आहे. आतमध्ये नाही ठेवून देत. आणि हे काय असं काय आहे. त्या कपाटाला लागूनच आहे हे. ह्या कपाटाला काय म्हणतात हे पण मला माहीत नाही आहे. तुम्ही सांगा मला कमेंट करून. तर त्याच्यावरती सूप पाट चौरंग हे काय ठेवून दिलं आहे मी. आणि ह्याच्यात पण म्हणाल तू काय ठेवलं आहेस तर काही नाही बघा. हे बघा किती जरी नीट ठेवलं ना तर इथं तसं होणारच आहे. तर इकडं दोन असे शोपीसचं ते ठेवलेलं आहे. आणि खाली जे लागतं मला तेल वगैरे लावायला सोनूला मला त्यामुळे ते इथे ठेवलं आहे आणि इथंच असतं हलवत नाही. केस गळतात त्यासाठी ही परमनंट जागा इथंच आहे केस ठेवायला. नाही तर मग जेवणात वगैरे येतच असतं. आणि इथं हा पणती ठेवली ना त्यात मला ना किती पण मी आता इथं ठेवू देत इथं ठेवू देत कुठं पण ठेवू देत मला पिना सापडत नाही. त्यामुळं मी पिनांसाठी ते केलं आहे आणि तिथनं एक पण पिन गायब होत नाही. जरी कोणी घेतली तर तिथं आणूनच ठेवतं. त्यामुळं ते मी तिथलं काय हलवलं नाही आहे. आणि असं काय आहे कपाटात. कपाटात पण इतकं काही खास नाही आहे. हे असं सटरफटर सगळं भरून ठेवलेलं आहे. कामाचं आहे नाही आहे माहीत नाही. छोटीशी जागा आहे त्यामुळं असा सगळा पसारा एका म्हणजे जुळवून ठेवला आहे. नाहीतर सुट्टा सुट्टा ठेवला तर छान पण वाटेल पण असं पण छान वाटते. तुम्हीच सांगा मला. नंतर त्याच्या बाजूलाच आहे फ्रीज. आधीच होम टूर दिलं त्यात जरा फ्रीजचं तोंड वेगळीकडं होतं पण आता फिरवलं आहे मी कारण दरवाजा उघडता येत नाही आणि पलीकडची जागा अशीच वायपट जाते.
आता मंदिर असल्यामुळं, नाहीतर तिथं होता माझा देवारा फ्रीजच्या जागेवर, आणि ही मोकळी जागा इथं होता फ्रीज. तर तिकडं मी सारलं या फ्रीज, आणि एवढी जागा मोकळी ठेवली म्हणजे भांड्याचं रॅक, सॉरी काय म्हणतात त्याला, जाळी वगैरे ठेवायला होतं. तर इथं आहे फ्रीज, आणि फ्रीजवरती मिक्सर, ही खारी वगैरे, चटणीची भरणी, आणि हे सगळं लागतं इथंच, त्यामुळे इथंच ठेवलं आहे. हे नसतं इथं, ह्याच्यात असतं, पण ह्यांनी आज देवपूजा केली तर ते बाहेरच ठेवून गेलेत. आणि सोनूचं खायला वगैरे ते इथंच असतं. ती चढती ह्याच्यावरती, घेती, तिच्या हाताला येतं म्हणून, आणि खाली ठेवलं ना, जरी मी बाहेर असले आणि ही घरात असली, हिनं दरवाजा उघडं ठेवला ना, मांजर वगैरे येऊन खाऊन जाते, ते कुत्रे वगैरे. तर मग तिथं तिला हाताला येतं म्हणून ठेवलं आहे तिथं. त्याला लागूनच इथं आहे एक स्वामींचा फोटो, सगळ्यात आधी आणलेला आम्ही स्वामींचा फोटो या, आणि छानच झालेला. जसं स्वामींचा फोटो आला आमच्या घरात, नशीब पालटलं. की तुम्हालाही माहिती आहे, जे पहिल्यापासून व्ह्यूअर्स आहेत बघणारे त्यांना माहिती आहे. त्याच्या शेजारी आहे हा बोर्ड, इथूनच सगळीकडे कनेक्शन पोचले. त्याच्या शेजारी आहे हा फोटो दुसरा, गुरुवार पकडायला लागलेली ना, तेव्हा हा दुसरा फोटो आणला होता मी. हा दुसरा फोटो आहे. त्याला लागूनच इथं मंदिर लावलंय. आता काय काय म्हणतात की वर टांगायचं नसतं, पण ना ॲडजस्ट नाही होत खाली ठेवणं, कुठंच जागा नाही. आता इथं ठेवलं तर फ्रीजचा दरवाजा उघडायचं म्हणलं ना, ही कडे अडकवलेली आहे ना, ती काढावी लागते. आता दुसरीकडे तर ठेवायला जागा नाही, त्यामुळे हे मंदिर मी इथंच अडकवलं आणि छान वाटतंय. आणि ही पण स्वामींची मूर्ती मी घेऊन आली, मला आवडली होती. पेमेंट पगार असतो ना माझा, त्यातनं मी घेऊन आली होती. कपाट नसतं, भांड्याचं रॅक असतं, भांड्याची मांडणी असते. आता आमच्या गावाकडे तर भांड्याचं कपाटच म्हणते ती, पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येक गावानुसार प्रत्येक पद्धती बदलत असते तसंच. तर असू दे, आता मी पण म्हणेन की भांड्याची मांडणी किंवा भांड्याचं रॅक. तर आज सगळी भांडी लावून टाकलेत मी, त्यामुळे आज व्यवस्थित दिसतंय. नाही तर रोज इथं भांड्याची जाळी असतीच, त्यात भांडी नेहमी पडलेली असते ती. आज काही स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता, जास्त काही गराडा नव्हता, त्यामुळं सगळं व्यवस्थित लागले. तर असं काय आहे, फुल भरलंय. ह्याला पडदा होता, पण पडदा काढून टाकलाय मी, व्यवस्थित दिसत नव्हता. म्हणलं असू दे, जाऊ दे, आठवड्याला महिन्याला धुवायला लागले तरी चालतील, पण अशीच भांडी छान दिसते. तुम्ही सांगा, पडदा ह्याला लाव का नको लाव. तर चला, त्याच्या बाजूलाच आहे गॅस, त्याच्या बाजूला गॅस आहे. आणि हा ओटा पण आम्ही जेव्हा राहायला आलो ना, पहिल्यांदा इथंच गॅस मांडला होता, कारण दुसरीकडे जागा नव्हती. तर ते पण म्हणजे ना, जसं तिकडनं आम्हाला सांगितलं ना, जा इथून, तसं आम्ही जसं सामान आणून लावलंय ना, त्या कुठलीच गोष्टी जागा नाही बदलली. म्हणजे इथं आधी गॅस हा या जागेवर होता. पहिल्यांदा आम्ही बेड ह्या साईडला लावलेला, कारण इकडनं सेफ्टी वाटत होती, कारण कुठं होता, वारा आलं तर कुठं हालायचं सगळा. आणि तेव्हा सोनू लहान होते, सकाळचं जायचं संध्याकाळी यायचं, तेव्हा भीती वाटायची. त्यामुळे बेड इथं मांडला होता, जेणेकरून जरी लगेच पटकन बाहेर पडता येईल. आधी बेड इकडे नव्हता, कारण पाऊस आला तर ना, ते त्यातनं पाणी आत यायचं, म्हणून सर तिकडे नव्हता लावला. पण आता जेव्हापासून आम्ही शेड ठोकले ना, तेव्हापासून थोडी चेंज केले, पण गॅसची जागा अजिबात चेंज नाही झाली. गॅसची जागा आणि ह्या दोन कपाटांची जागा अजिबात चेंज नाही झाली. बेड कधी इकडे तिकडे होत असतो, आता पण झाला होता तुम्हाला माहिती आहे, पण गॅसची जागा चेंज होणार नाही. आणि हा इथं छान दिसतो. भले कोणी पाहुणे आमच्यात आले तर आम्हाला सांगत असतील की दरवाजात का ठेवला आहे असं तसं. आता त्यांना कोण सांगणार की आम्हालाच माहिती आम्ही का ठेवला आहे आणि काय नाही. नंतर म्हणते हो अगं बरोबर आहे, पसारा जास्त आहे, कुठं ठेवणार. म्हणजे एक दिवस राहिलं ना, मग त्यांना कळते की बरोबर आहे बाबा, ॲडजस्ट करणं होत नाही, म्हणूनसाठी ठेवला आहे. बाकी ना, स्वयंपाक करताना मी ह्या साईडलाच बसते, कारण तिकडनं ऊन येतं, सगळं पाठीला ऊन लागतं. त्यामुळे असं दरवाज्यात काय वाटत नाही, आणि मी बाहेर स्वयंपाक करते, त्यामुळे पसारा पण होत नाही. आता लाईट गेली, त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही, असू दे. चला, इथं गॅस ठेवला, आणि त्याच्या शेजारी लगेच जवळ सिलेंडर झाला आहे. मला कमेंट पण आल्या होत्या की खूप जवळ सिलेंडर झाला आहे, पण काय नाही, मी जेव्हा स्वयंपाक करताना पलीकडचा गॅस नाही चालू ठेवत, अलीकडच्याच गॅसवर जास्त करून काय करायचं म्हणलं तर करते. त्यामुळे मला इतकं काही धोक्याच नाही वाटत. आणि म्हणजे बाहेरच असतो माझा स्वयंपाक. त्याच्यावरती ठेवलं आहे पाण्याचं कॅन, आणि स्वयंपाक वगैरे करताना आम्ही हांडा भरून नेतच असतो. तर असं आहे. आणि लगेच मग दरवाजा, म्हणजे ह्या दरवाजापासून सुरू झालं आहे सामान, ती ह्या दरवाजापर्यंत ठेवण्यात आलेलं आहे. तरी अजून काही सामान आहे. तर असं हे सगळं सामान वगैरे लागून एवढा असा पेस राहतो, तो आम्हाला झोपायलाच जातो. तर एवढीच जागा आहे, जास्त काही जागा नाही. हे बघू शकता. माणसं आल्यानंतर तर काही जागा उरत नाही, म्हणजे सगळं एकदम पॅकच वाटतं.
ते बेडमध्ये वगैरे भरून ठेवलं आहे. आता ती गाडीला पण जागा नाही म्हणून ती कपाटाच्या पुढंच ठेवली आहे. नाहीतर जागा असतं तर कुठंतरी इकडं असते. कधी कधी असते बघा इथं पाठीमागं असते, जी थोडीशी जागा आहे तिथं. आणि कधी कधी सोनूला हुक्की येते, मग घोडा काढायची, सायकल काढायची, तेव्हा तर इतकं घर पॅक होतं का नाही, नकोच वाटतं. असं वाटते खरंच अजून एक रूम असायला पाहिजे, पत्र्याची होईना पण असायला पाहिजे. तर जाऊ देत. असं होतं होम टूर. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला तर दिशा पण कळली असेल कोणत्या दिशेला नाही. म्हणजे एंट्रीस नाला ना उजव्या हाताला गॅस आहे आणि ह्या साईडला मशीन वगैरे मग सुरुवातच झालेलं आहे. तर बॅक कॅमेरा शूट घेतलं तर कळतं, पण पुढून शूट घेतलं तर नाही समजत, असं होतं. तर असं चला, कसं वाटलं होम टूर हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय. आता जास्त काय बोलत नाही, व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. बाय बाय.